नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज असा एक वॉटरफॉल दाखवणार आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मी सांगणार आहे. हा हिडन वॉटरफॉल आहे, तुम्हाला माहीत नसणार आहे, म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, या वॉटरफॉलकडे जाण्यासाठी तुम्ही भेपुरी स्टेशनला जर उतरले तर 4 ते 5 किलोमीटरवर अंतरावर तुम्हाला बामणोली म्हणून वाडी आणि कर्जतवरून उतरले तर 2 किलोमीटर अंतरावर डीमार्ट समोरच अगदी एक बामणोली वाडी आहे. भेपुरीवरून आले तर राईट मारायला लागेल आणि कर्जतवरून आले तर लेफ्ट मारायला लागेल. असा हा वॉटरफॉलकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो. हा आहे तो डीमार्ट आहे समोर आणि डीमार्टच्या अगदी बरोबर समोरच आपल्याला हा रस्ता दिसेल. त्या रस्त्याला तुम्ही राईट मारला का तुम्ही त्या धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो. हा बघा समोर रस्ता, इथनं राईट मारायचा. वेपुरीवरून आले तर कर्जतवरून आले तर लेफ्ट मारायचा. हा रस्ता आपला इकडे जातो वॉटरफॉलकडे. तर हा मित्रांनो रस्ता आहे तो ज्या हिडन वॉटरफॉलकडे जाण्याचा मार्ग आहे. इथून आपल्याला ही समोर बामणोली वाडी बघू शकता. इकडे या बिल्डिंगच्या मागच्या साईडला वाडी आहे. तिथून एक वाडीमध्ये रस्ता फिरतो आणि जो लेफ्ट साईडला रस्ता आहे तो धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे. समोरच बघा तुम्ही आता. हा 2 रस्ते आहेत. हा लेफ्ट साईडला गेलेला रस्ता आहे, तिकडे आपल्याला जायचे मित्रांनो. समोर जो डोंगर दिसतो त्या डोंगराकडे आपल्याला जायचे मित्रांनो. रस्ता थोडा खराब आहे, त्यामुळे गाडी वगैरे चांगली घेऊन स्लीप वगैरे मारण्याची पण शक्यता आहे. पाऊस असल्यामुळे ओलसर जागा झालेली आहे, शेवाळ वगैरे आहे रस्त्यावर. सुंदर असा नजारा मित्रांनो बघू शकता. तो समोर जो डोंगर दिसतो तिथे आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो रस्ता बघू शकतो कसा आहे तो खडकाळ बघा. मातीचा रस्ता, चिखल वगैरे झालेला, त्याच्यातून गाडी घेऊन जायला लागते मित्रांनो. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आपण समोर जो डोंगर बघतोय तिथे आपल्याला जायचे. सावरवाडी वॉटरफॉल आहे तिकडे आणि हिडन वॉटरफॉल, आणि तो दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे तुम्हाला. खूप पाऊस आहे मित्रांनो, अचानक पाऊस आला एवढा बघू शकता. अर्ध्या रस्त्यात पोचल्यानंतर आपल्याला पाऊस लागला जोराचा आणि आपण सपाटीवरती पोचलो आहे. इकडे मुलांची माझ्या मोज चालू आहे. समोर कर्जत सिटी बघू शकता तुम्ही डीमार्टच्या समोर. जिथून आपण खालून आलो तो भाग तिकडे खाली दाखवला तुम्हाला आणि आपण सपाटीवरती पोचलेलो आहोत मित्रांनो. आता अजून आपल्याला काही वेळ चालायचं आहे. रस्त्याला जात असताना 2 छोटे सुंदर असे वॉटरफॉल पाहायला मिळतात मित्रांनो. आपल्याला ज्या वॉटरफॉलकडे जायचे त्या रस्त्याच्या लगतच 2 सुंदर वॉटरफॉल बघू शकता तुम्ही. हिरवीगार झाडे, सुंदर असा नजारा, निसर्ग खूप सुंदर आहे. आनंद घ्यायला शिका मित्रांनो, बघू शकता. आणि आपल्याला त्या डोंगरावरती जायचे.
मित्रांनो रस्ता बघा कसा आहे, अशा प्रकारे लाल मोठी चिखल वगैरे, यातून आपल्याला पुढे पुढे जायचे. इथून पुढे धबधबा आहे तो. रस्ता बघू शकता कसा. अशा प्रकारे रस्ता आहे मित्रांनो. छुपा धबधबा याला म्हटलं जातो, हिडन वॉटरफॉल. मामा मागे आले, पाऊस चालू आहे बघू शकता. खूप पाऊस देखील चालू आहे इकडे. बघू शकता सुंदर असा नजारा. खूप उंचावरती धबधबा आहे मित्रांनो. रस्ता बघू शकता, चिकट वगैरे. खूप घाबरण्यासारखं काय नाही, पण थोडासा आतमध्ये जंगलामध्ये धबधबा आहे. ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनीच येऊ शकता आणि सेफ्टी आहे नाही का. तर मित्रांनो फायनली आपण ज्या धबधब्यावर जायचं होतं तिथे पोचलेलो आहोत, म्हणजेच हिडन वॉटरफॉल सावरवाडी. हा धबधबा कमी लोकांना माहिती आहे आणि तो तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि आपण तिथे पोचलेलो आहोत मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती सुंदर धबधबा आहे आणि पाणी देखील मस्त शांत बघू शकता. मित्रांनो या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरखऱ्यातून वाहणारा सुंदर शुभ्र पांढरा असा धबधबा बघू शकता. अशा या हिडन वॉटरफॉलचा आम्ही मस्तपैकी आता आनंद घेणार मित्रांनो. किती सुंदर धबधबा आहे बघू शकता. धबधब्याच्या पाण्याचा आनंद मामा देखील घेण्यासाठी गेलेत बघा मित्रांनो. मित्रांनो थोडक्यात थोडकी मजा केली आम्ही वॉटरफॉलला. आणि मामा आणि मी आता घरी जायला निघालेलो आहोत. तुम्हाला हा छुपा धबधबा दाखवण्याचा प्रयत्न होता माझा, हिडन वॉटरफॉल. तो कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे मित्रांनो आपण आता घरी जायला निघालेलो आहोत. वॉटरफॉलला थोडी एन्जॉय केली आपण. बघू शकता रस्ता कसा आहे, लाल माती. तिकडे गाडी वगैरे येऊ नाही शकणार, गाडी तिकडेच अर्ध्या रस्त्यातच पार्क करावी लागते. बाकी चिकट रस्ता झालेला आहे, इकडं दगड मोठे वगैरे आलेले आहेत. अशा प्रकारे
हे कोणती गाव वाढवली? मित्रांनो खूप पाऊस पडत आहे बघू शकता आणि आम्ही एका जागेवरती थांबलेलो आहोत. हे बघा अशा प्रकारे पूर्ण भिजलोय आम्ही पावसामध्ये. मामा कसं वाटतं पावसात? एकदम मजा वाटते जरा. मजा वाटते मामाला आमच्या एकदम मजा. तर मित्रांनो आपण फायनली या धबधब्याची एन्जॉयमेंट केलेली आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला हा वॉटरफॉल दाखवण्याचा छोटासा माझा प्रयत्न होता. तुम्हाला हा हिडन वॉटरफॉल कसा वाटला हे कमेंटद्वारे तुमच्या नक्की मला कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी मी पुन्हा एकदा घेऊन येणार आहे मित्रांनो. हा छोटासा प्रयत्न होता हिडन वॉटरफॉल या धबधब्याचा जाण्याचा मार्ग सर्व तुम्हाला मी दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.